आजचे अभिवचन एफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 15 आणि 16 वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करू. म्हणून अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानांसारखे स्वभावावर नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. ख्रिस्तात प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही एफिसकरास पत्राच्या लिखाणाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, एफिस हे शहर आणि ह्या शहरामध्ये असणारी जी मंडळी आहे, ह्या मंडळीला संत पौल काही व्यापक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी करतो. केवळ एफिसचीच मंडळी नाही, तर एफिसच्या आजूबाजूला असणाऱ्या मंडळांनासुद्धा ह्या पत्राला लागू करावं अशी मानसिकता किंवा असे विचार या संत पौलाचे आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही एफिसचं पत्र ज्यावेळेस वाचतो, त्यावेळेस हे पत्र 2 विभागामध्ये विभागलेलं आम्हाला दिसतं. पहिला विभाग जर आम्ही बघितला तर ख्रिस्ती लोकांनी कशा पद्धतीने प्रभूवर विश्वास ठेवावा हे आरंभीच्या 3 अध्यायांमध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर जर अखेरचे 3 अध्याय जर आम्ही बघितले तर त्याच्यामध्ये आम्हाला मंडळीविषयी, व्यक्तित्वाविषयी किंवा व्यक्तिमत्वाविषयी, कुटुंबाविषयी, पती-पत्नीचं नातं जे आहे त्याच्याविषयी आम्हाला काही गोष्टी संत पौल पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्या ठिकाणी आम्हाला एक्सप्लेन करताना दिसतो. देवाची शस्त्रसामग्री धारण करून सैतानाच्या असणाऱ्या विरोधामध्ये कसं ठामपणे आम्ही उभं राहायला हवं, ह्यासुद्धा गोष्टी आम्हाला शेवटच्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी तो सांगत असताना आम्हाला दिसत आहे. पण ज्यावेळेस आम्ही ह्या असणाऱ्या 5व्या अध्यायाच्या ह्या वचनांकडे येतो, वास्तविक पाहता 3रा अध्याय संपतो आणि 3रा अध्याय संपल्यानंतर आम्ही 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये येतो, ज्या ठिकाणी आम्हाला संत पौल ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना कृती करण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहित करत आहे. आम्ही 4थ्या अध्यायापासून जर आम्ही बघितलं तर 4थ्या अध्यायापासून आम्हाला त्या ठिकाणी सैद्धांतिक आचरण, ज्याला आम्ही डॉक्ट्रिनल बिहेवियर असं म्हणतो, त्या गोष्टीकडे आमचं लक्ष तो केंद्रित करतो. पहिले 3 अध्याय तो काही सिद्धांताकडे आमचं लक्ष केंद्रित करतो, त्या सिद्धांताचं शिक्षण आम्हाला तो त्या ठिकाणी देतो आणि ते झाल्यानंतर आम्हाला सैद्धांतिक आचरण जे आहे किंवा ज्याला डॉक्ट्रिनल बिहेवियर असं म्हटलेलं आहे, त्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष केंद्रित करायला लावतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या जगामध्ये आम्ही राहत आहोत, या जगामध्ये सध्या दिवस आमचे कठीण आहेत आणि या कठीण दिवसामध्ये आम्ही आमचं लक्ष ज्या प्रभूकडे लावत आहोत, आम्ही आमच्या गोष्टी ज्या प्रभूशी केंद्रित करत आहोत, ते आमच्यासाठी अत्यंत खूपच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या वचनांकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, एफिस 5, 15 आणि 16 म्हटलेलं आहे, म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे स्वभावावर नजर ठेवून जपून चाला. पहिली महत्त्वाची गोष्ट संत पौल आम्हाला या एफिसच्या मंडळीला सांगत असताना तो एक फार महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. प्रभूनं आम्हाला काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्या गोष्टींचं मनापासून जतन करणं, ती गोष्ट प्रभूच्या गौरवार्थ वापरणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. जो दिवस प्रत्येक दिवशी आम्हाला मिळत आहे, ही एक आम्हाला प्रभूने दिलेली संधी आहे. जग वाईट आहे, आमच्या हातातून वेळ निसटून जात आहे. आम्ही सहज बोलत आहोत की आमच्याकडे आता वेळ नाही, 24 तास कमी पडत आहेत आणि म्हणून आमच्याकडं देवबापानं जे काही दिलेलं आहे ते काळजीपूर्वक, शहाणपणानं आणि देवाच्या मार्गदर्शनाखाली, वचनानुसार, देवाच्या इच्छेमध्ये आणि देवाच्या गौरवासाठी उपयोगात आणणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या वचनांकडे लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस देवाचं वचन आज आम्हाला स्पष्टपणे सांगतं की अज्ञानासारखे नाही तर ज्ञानासारखं स्वभावावर नजर ठेवून जपून चाला. आम्ही जर
4 आणि 5 अध्याय जर बघितला तर अनेक वेळेस आम्हाला संत पौल इफिसच्या मंडळीला सांगत असताना चालण्यासाठी तो सांगतो. जर आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं तर तो म्हणतो अशा प्रकारे तुम्ही चाला, अशा प्रकारे तुम्ही चाला. जर तुम्ही 4 अध्याय काढला आणि त्याच्या असणाऱ्या पहिल्याच वचनामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी तो म्हणतो तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असं चाला. त्याच्यानंतर कसं चालू नये ह्याविषयी तो 4 अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये. एवढंच केवळ नाही तर 5व्या अध्यायाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वचनामध्ये आपण आलो तर त्या ठिकाणी तो म्हणतो की म्हणून स्वतःला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. एवढंच नाही तर 6व्या वचनामध्ये आल्यानंतर तो म्हणतो प्रकाशाच्या प्रजेसारखं चाला. 15व्या वचनामध्ये 5व्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये आलो तर त्या ठिकाणी म्हणतो की अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. कितीतरी वेळेस संत पौल ह्या ठिकाणी आम्हाला चालण्याविषयी मार्गदर्शन करत आहे आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टीकडे पाहत आहोत आमचं चालणं ख्रिस्ती जीवनामध्ये चालणं हे मॅटर करतं. प्रियबंधू आणि भगिनींनो, आमचं चालणं हे प्रभूच्या गौरवासाठी असावं, आमचं चालणं हे प्रभूला आनंदित करण्यासाठी असावं आणि ते चालणं देवबाप म्हणतो, देवाचं वचन आम्हाला सांगतं अज्ञानासारखं नाही तर ज्ञानासारखं असणं गरजेचं आहे. सभोवार नजर ठेवून जपून चालणं गरजेचं आहे. आमची कुठली गोष्ट देवाच्या गौरवाच्या आड येईल, आम्ही करत असणारी प्रत्येक गोष्ट ही कधी आम्हाला गिळंकृत करेल आम्हाला माहीत नाही आणि म्हणून आम्ही अशा प्रकारे चाललं पाहिजे की त्यातून देवाचं गौरव त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि म्हणून प्रियबंधू आणि भगिनींनो, आम्ही प्रत्येक वेळेस ज्या वेळेस देवाचं वचन आम्ही वाचतो त्यावेळेस आम्हाला अनेक देवाचे सेवक आम्हाला त्या ठिकाणी दिसतात की जे देवाबरोबर चालले. हनोखाविषयी त्या ठिकाणी म्हटले की हनोख देवाबरोबर चालला. अनेक जण आहेत की जे देवाबरोबर चालत राहिले आणि त्यांनी त्यांच्या जीवनातून देवाची महत्कृत्य, देवाचा विश्वासूपणा आणि देवाचं गौरव त्यांनी त्यांच्या जीवनाच्या द्वारे केलं. आणि म्हणून आम्हाला शहाणपणानं ज्ञानानं चालणं गरजेचं आहे. कारण आमच्या आजूबाजूची परिस्थिती सध्या कठीण आहे. आमची कुटुंब, आमचं व्यक्तिगत जीवन हे कळत नकळत कुठंतरी लयास जात आहे. अनैतिकता, वेगवेगळ्या प्रकारच्या कठीणतेच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये डोकं वर काढत आहेत आणि ख्रिस्ती ख्रिस्तासारखं जगणं, ख्रिस्ताची चित्तवृत्ती धारण करून जगणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. पुढे तोच सेवक त्या वचनामध्ये म्हणतो की वेळेचा सदुपयोग करा. आम्ही आमच्याकडे असणाऱ्या प्रत्येक वेळेचा उपयोग योग्य पद्धतीने करणं गरजेचे. उपदेशकाच्या पुस्तकामध्ये आम्ही प्रत्येक वेळेस वाचतो की त्या ठिकाणी तो म्हणतो की प्रत्येक गोष्टीसाठी एक समय नेमस्त केलेला आहे. आमच्याकडे जोपर्यंत आता वेळ आहे तोपर्यंत ती वेळ, त्या वेळेचा सदुपयोग करणं गरजेचं आहे. योग्य पद्धतीनं देवाच्या गौरवासाठी आम्ही सर्व गोष्टींचा उपयोग करणं गरजेचं आहे. अन्यथा आमच्या जीवनामध्ये आळशीपणा, आमच्या जीवनामध्ये आलेला एक वेगळ्या प्रकारचा ताणतणाव आम्हाला देवाच्या गौरवार्थ वापरण्याच्या वेळेसाठी जो वेळ आम्ही त्याच्यासाठी नेमस्त केलेला आहे त्याच्यापासून आम्हाला दूर घेऊन जाईल. आणि म्हणून आमच्या जीवनातला आळशीपणा, आमच्या जीवनातल्या असणाऱ्या कठीणता आम्ही टाळून आम्ही देवाच्या वचनामध्ये, देवाच्या प्रार्थनेमध्ये आम्ही किती वेळ द्यावा आम्ही हे निश्चित करणं गरजेचं आहे. देवाच्या सेवेसाठी आम्ही वेळ देणं गरजेचं आहे. कारण सध्या आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की आमच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी वेळ आहे, पण ज्यावेळेस आम्ही आमच्या आत्मिक जीवनासाठी ज्यावेळेस आम्ही विचार करतो त्यावेळेस आम्ही फार कमी वेळ आम्ही आमच्या आत्मिक विकासासाठी देतो. आणि म्हणून प्रियबंधू आणि भगिनींनो, वेळेचा सदुपयोग करणं गरजेचं आहे. कारण दिवस वाईट आहेत. संत पौल म्हणतो दिवस वाईट आहेत. जग आम्हाला अंधकाराकडे खेचत आहे, जग आम्हाला खोटारडेपणाकडे खेचत आहे, जग आम्हाला ख्रिस्ताच्या
प्रकाशामध्ये जगण्यापासून आम्हाला त्या ठिकाणी कुठेतरी आमचं माइंड, कुठेतरी आमचे विचार डायव्हर्ट करत आहे. आणि म्हणून आमचा मूळ उद्देश हा आहे की या जगामध्ये मीठ आणि प्रकाश म्हणून आम्ही इतरांच्या समोर एक तेजोमय जीवन जगणं, आमचं जीवन प्रकाशित असणं, आमचं जीवन हे इतरांसाठी आशीर्वादाचं कारण होणं हे नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियबंधाने बघून ही संधी देवबापा आम्हाला रोज आणि रोज देत आहे की आम्ही अज्ञानासारखं नाही तर ज्ञानासारखं सभोवार नजर ठेवून जपून चालणं, वेळेचा सदुपयोग करणं, या वाईट दिवसामध्ये स्वतःच्या गोष्टी तिथं प्रतिकार करत देवाच्या गौरवार्थ, देवाच्या असणाऱ्या उत्तमातल्या उत्तम गोष्टींसाठी त्या ठिकाणी झटत राहणं. आणि म्हणून तो शहाणपणा, ती वेळ देवबापाने जी आम्हाला दिलेली आहे ती योग्य पद्धतीने देवाच्या गौरवासाठी उपयोगात आणणं हे आमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आमच्याकडे वेळेचं व्यवस्थापन असावं, टाईम मॅनेजमेंट असावी, आमच्याकडे आत्मिक शिस्त असावी, आमच्याकडे वेळेचं भान असावं, विश्वासूपणा असावा आणि त्या सर्व गोष्टीचा उपयोग देवाच्या गौरवासाठी आम्ही करावा, अशी आजच्या पिढीला किंवा आजच्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये ही आमची महत्त्वाची गरज आहे. प्रियांनो, ही गरज आम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून स्वतःला प्रभूच्या हातामध्ये समर्पित करूया. अज्ञानासारखं नाही तर ज्ञानासारखं राहून वेळेचा उपयोग करूया, यासाठी की त्यातून देवाचं गौरव होईल. प्रिय प्रभू, आम्ही पुन्हा एक वार तुझे आभार मानतो. या जगामध्ये अज्ञानासारखं नाही तर ज्ञानासारखं सभोवार नजर ठेवून जपून चालण्यासाठी तुझी कृपा आम्हाला तू दे. माझं प्रत्येकाचं जीवन देवबापा आम्ही तुला समर्पित करतो. देवबापा, जो वेळ सध्या आमच्याकडे आहे त्या वेळेचा सदुपयोग आम्ही करावा, त्यातून तुझं गौरव करावं अशी कृपा तू दे. आजचा दिवस आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचा तू कर आणि तुझं गौरव देवबापा या सर्व गोष्टींच्याद्वारे तू करून घे. मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान तुला देत प्रार्थना येशूच्याद्वारे केली म्हणून तू ऐक. आमेन.